कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हॅलो अक्षरा, मी बोलतोय बाळा। बोला बाबा। अक्षरा बाळा, तुझा आवाज ऐकला आणि आत्ता जरा बरं वाटलं। काय सांगू बाळा तुला, तू गेल्यापासून खूप अस्वस्थ वाटते इथे। माझं कशात लक्ष लागत नाहीये का? तू कशी आहेस बाळा? मी तुला काय विचारतोय? मला माहितीये तू कशी असशील, तुझ्या मनाची काय अवस्था झाली असेल। या सगळ्यासाठी माफ करशील बाळा मला? घरचा करता पुरुष ना करता झाला म्हणून हे सगळं घडलं। माझ्या डोळ्यासमोर तू घरातून बाहेर गेलीस, मी काही करू शकलो नाही। बाबा, तुम्ही नका मनाला लावून घेऊ। तुमचा काय संबंध आहे या सगळ्यात? माझाच तर संबंध आहे ना। एक घोडचूक जी घडली माझ्या हातून काही वर्षांपूर्वी, त्याचीच तर फळ तुम्हाला भोगायला लागतात। आय एम सॉरी बाळा। बाबा, तुम्ही प्लीज मनाला लावून नका घेऊ। हा, आता मला होतोय थोडा त्रास, पण होईल हळूहळू कमी। काळ सगळ्यावरचं औषध असतं, हो की नाही? अक्षरा, तू असं निर्वाणीचं बोलू नकोस बाळा। तू समारोपाचं बोलू नको। तुला या घरामध्ये परत यायचंय। कुठल्याही परिस्थितीत तू इथे परत येणार आहेस। तू शब्द दिलायस बाळा। मग तुझ्या लक्षात आहे ना? तू जाताना सुद्धा मी तुला ओरडून सांगत होतो, अक्षरा मला दिलेला शब्द पाळ। आणि तुला त्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी मी हा फोन केलाय तुला। तुला माहिती आहे अक्षरा, हा फोन तुला करायसाठी किती प्रयत्न, किती सायास करायला लागलेत मला। देव भलं करू त्या आईंचं, त्यांचा फोन दिला मला। बाळा तू या घरात परत येणार आहेस। बाबा, आता कोणी कुणाला दिलेला शब्द पाळायचा, कुणासाठी पाळायचा, मला तर काहीच कळत नाहीये। सगळं कोडच आहे। अक्षरा, तू कुठलाच निगेटिव्ह विचार आता करू नकोस, प्रयत्न कर। तू फक्त एवढं डोक्यात ठेव की तुला या घरात परत यायचंय कुठल्याही परिस्थितीत। बाबा, कसं शक्य आहे मला आता परत येणं? चला, वाईटात एक गोष्ट चांगली मिळाली। म्हणजे तू आत्ता म्हणालीस की मी आत्ता कशी परत येणार, याचा अर्थ तू आत्ता नाही पण कधीतरी परत येणार आहेस। अक्षरा, तू कधीतरी या घरात परत येणार आहेस या आशेवर मी दिवस काढीन बाळा। मी वाट बघतोय तुझी, लक्षात ठेव। बाबा, बाळा, माझ्या मुलीच्या जागी आणि माफ कर मला जमलं तर। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।